भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके। जय बोलो कुंद कुंदाचार्य भगवान की जय। काय वाचत होतो मामा? कुंद कुंद बालक दीक्षा घ्यायला निघाले होते ना. मग त्यावेळेस त्यांचे आई वडील त्यांना समजवत आहेत की दीक्षा म्हणजे खेळ नाही आहे, दीक्षा म्हणजे वनवे नाही, वनवे आहे, परत येता येणार नाही आहे तुला, असं समजवलं आई वडिलांनी त्याला. आणि त्यांना आई वडिलांना कुंद कुंद बालक समजवत आहेत की काय पण असू देत, माझी दृढता आहे, मला हेच योग्य मार्ग आहे. मग सगळ्या रीतीने त्यांनी संसारातली संकटं सांगितली, त्यांनी पहिल्यांदा मोक्ष मार्गातली सांगितली आई वडिलांनी, आणि मग त्यांना उत्तर म्हणून कुंद कुंद बालकांनी ती त्याच्याच अपोजिट संसारातली संकटं सांगितली. तिथं एकटा राहशील म्हणून सांगितले. कुठं? मोक्ष मार्गात. आई वडील. बालक काय म्हणाले? कशावरनं संसारात तर एकटा नाही राहणार. तुम्हाला वाटतं की सगळेजण सोबत आहेत, नवरा आहे, बायको आहे, आई वडील आहेत, सगळे गेले आणि मी एकटा राहिलो तर मग तिथं स्वीकारायला चालतंय तुम्हाला, मग इकडं का नाही? स्वतःहून स्वीकारणं वेगळं, स्ववश आणि परवश. स्वतःनी स्वीकारणं हे स्ववश आहे. पुढं सांगितलं काय आई वडिलांनी? तिकडं गेल्यावर तुला कोण सांभाळणार? तुला वेदना झाल्या, रोग झाला, मग काय अनेक उदय येतील भयंकर शरीराचे, कोण सांभाळणार मा शरीराच्या उदयांना? मग त्यांनी विचारलं, घरात असताना मला वेदना होणार नाहीत का, रोग होणार नाही का, मग तिथं मी कसं बेअर करणार आहे? मग इथं पण मला सहन करावं लागणार आहे, तिथं पण माझ्याच निर्जरा करावी लागणार आहे. त्यामुळं उलटं हा मार्ग उत्कृष्ट आहे असं त्यांनी त्याच्या भाषेमध्ये समजवत आहेत. अविनयाने नाही, विनयानेच खूप चांगलं. मग त्याच्यामध्ये सांगतायत तप म्हणजे काय आहे? इच्छा निरोधलाच तप म्हणतात. मग हे बघितलं होतं आपण. इच्छा निरोध म्हणजे काय करायचं? इच्छा निरोध म्हणजे इच्छा दाबणं नव्हे. आत्ता बाहेर जायचं होतं कुठंतरी फिरायला आणि तू इथं आला, सांग इच्छा निरोध केला का इच्छा दाबली आहे? म्हणजे दुकानात बसायचं होतं, पैसा मिळणार होता आणि त्याला सोडून इथं आलो. काल दुकानात बसायला मिळालं नाही, काय दुकान बंदच होतं. म्हणजे तिथं जिथं इच्छा जोडली जाते आपली, त्या इच्छेला ज्ञानपूर्वक तोडणं, ह्याला इच्छा निरोध म्हणायचं, त्याला तप म्हणायचं. पण असं नाही की मिळालं नाही आज म्हणून मी आज ते खाल्लं नाही, त्याला तप नाही म्हटलं. इच्छा होती मला आज ती एक फळ म्हणा समजा खायची तर ते फळ मी नाही खाल्लं तर तप झालं का नाही माझं मामा? तप कशाला म्हणायचं? इच्छेचा निरोध करणं ह्याला तप म्हणलंय, तर ज्ञानपूर्वक सोडणं ती वस्तू ह्याला तप म्हणायचंय. असं नाही की ती मिळाली नाही म्हणून सोडली. जसं सांगितलं होतं मागं, काय दुकानात बसलायस आणि खूप गिऱ्हाईक आहे, संध्याकाळी जेवायलाच मिळालं नाही आणि रात्री भोजन त्याग आहे, काय करायचं सांग? काय झालं? तप झालं का? करावं लागलं. मग त्यात आनंद आहे का दुःख आहे? जेवला नाही रे. तेच की रात्री भोजन त्याग आहे आणि संध्याकाळी जेवायला मिळालं नाही, मग त्यात सुख आहे का दुःख आहे ते सांग? जाऊ दे, म्हणजे जेवढंच काढून घेऊ संध्याकाळचं. मा जेवलं नाही रात्री, तप झालं का नाही झालं? त्यालाच लावायचं शब्द स्ववश आणि परवश. स्ववश म्हणजे मी स्वतःहून त्याग करून त्याच्या निमित्तात धर्मसाधना केली असती तर निर्जरा होती. पण इथं परवश झालो ना, गिऱ्हाईक होतं मला मिळालं नाही वेळ म्हणून मी सोडलं, तर काय झालं? निर्जरा नाही झाली, आसरव बंदच आहे तिथं पण, आणि ज्ञानपूर्वक त्याग पण केला नव्हता. आत्ता जाऊ, आत्ता जाऊ, आता जीव नंतर जीव म्हणजे चालू होते ना आसरव. त्यामुळं सांगितलं त्यांनी की असं तप, त्याला तप म्हणत नाहीत. मग हे सांगितलं त्यांनी. असं तुला बोलायला सोपं वाटतं की तप मी करेन, पण दीक्षा अशी चीज आहे, मन न लगे तो वापस आ जाओ, असं नाही आहे. सही मार्ग भी गलत तरीके से ढोने से निर्जरा नहीं होती, परंतु जग हसाई अवश्य होती है, असं वडिलांनी सांगितलं. काय कळलं मा? चांगल्या मार्गामध्ये चुकीच्या पद्धतीने जर आचरण केलं तर निर्जरा होत नाही, उलट आसरव बंदच होतो, हे सांगितलं.
आणि जग हसाई होती है. जग हसाई होती है. तर कुंद कुंद बालक म्हणाले, अंतरंग तप तो आत्मानंद से भरपूर ही होते हैं और बाह्य तप भी उन्हीं की रक्षा एवं वृद्धि के लिए होने से उनमें भी कोई दोष लगने की संभावना नहीं है. अंतरंग तपालाच तप म्हणतोय आम्ही वास्तविक. बहिरंग तप तर मामा, अंतरंग आणि बहिरंग वेगळे वेगळे तप आहेत. मग बहिरंग तप काय करतात? अंतरंग तपाचं संरक्षण करायसाठी आहेत ते. म्हणजे मला ध्यान करायचं आहे, आत्म्याचा अनुभव करायचा आहे, आणि तिथं त्याच्यासाठी मी काय केलं आहे, बहिरंगात उपवास केला आहे किंवा काय एखादं रसत्याग केला आहे. हे सगळं कशासाठी केलं आहे? त्या व्रतासाठी नव्हे, माझ्या उपयोगाच्या सुरक्षिततेसाठी केलं आहे. म्हणून अंतरंग तप हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी बाह्य तप हे त्याची रक्षा करणारे आहेत असं सांगितलं. यदि कोई दोष होगा भी, तर मी काय करेन? छान सांगितलं होतं त्यांनी. जर काय दोष घडला तर मी गुरूंच्या समोर जाऊन पारदर्शी राहणार. मी असं लपवणार नाही, मागं जाऊन काहीतरी त्याच्यामध्ये शल्ल धरून ठेवणार नाही. कोणासमोर मान कशा आहे आणि ते दोष व्यक्त न करायला पाहिजे असं नाही करणार. काय कळलं भैया? म्हणजे भगवंतांसमोर किंवा गुरूंसमोर जाऊन मी त्याचं प्रतिक्रमण प्रत्याख्यान करेन आणि त्या दोषाला नष्ट करेन. मी दोष करायसाठी या मार्गात चाललो नाही आहे. छल करके अपनी आत्मा को नहीं ठगूंगा. इनमें कोई खींच कर क्रिया भी नहीं की जाती, अतः सहज ही 12 तप पल जाएंगे. मग त्यावेळेस पिताजी म्हणाले, पुत्र यह सब तो द्रव्य रूप से पलना और बात है, भाव रूप से और बात है असं त्यांना म्हणायचं होतं. काय म्हणजे बडबड करणं सोपं आहे, पण घे बघू दीक्षा, घ्यायचीच आहे हे भावना ठेवायला पाहिजे आपण, तर कधीतरी पुरुषार्थ होणार. मग पिताजी त्याला सांगतायत की भावरूपाने हे सगळं पालन करणं सोपं नाही आहे. मग त्यावेळेस कुंद कुंद बालक तुमच्यासारखं हसून म्हणतायत, आप मुझे निर्दोष देखना चाहते हैं इसलिए आप बारंबार मुझे चेता रहे हो. काय म्हणले बालक? मामा म्हणले, तुम्हाला माझं हित करायचंय म्हणून तुम्ही मला इतकं टोकताय, मला माहिती आहे. असं नाही आहे की मला तुम्हाला अडवायचंय. कशासाठी तुम्ही मला इतके संकट दाखवताय? कशासाठी इतकं मला तुम्ही विरोध करताय? तर तुम्ही हे इच्छिता की मी निर्दोषच पालन करावं सगळ्या गोष्टींचं. आत्मानंद ही एकमात्र उद्देश्य होने से अन्य विकल्प इच्छा की कोई गुंजाइश ही कहाँ रह जाती है. माझा उद्देश काय हो तपाच्या मागं? बस आत्म्याचा आनंद भोगायचा आहे. मला काय कोणाच्या समोर जाऊन माझे बडाई नाही मारायचे, म्हणून अन्य कुठली इच्छाच नाही आहे त्याच्यामध्ये. ख्याति, लाभ, पूजा आदि चाह जीव को निर्विकल्प नहीं होने देती है. इतक्या लहान बालकाला समजते, पण आज मोठ्या मोठ्या त्यागींना समजत नाही. काय साधना करताय तो? ह्या सगळ्या मागं हा उद्देश आहे. किती पिंची झाल्या संघामध्ये, किती लोकांना मिळालं, किती लोक येत आहेत, ऐकतायत वगैरे, हे सगळं, किंवा किती आपले शिष्यगण तयार झाले, म्हणजे सगळे ह्याच्यामध्ये अडकलेत. मग त्याच्या निमित्तात निर्विकल्पता किती येणार आहे हे सांगितलं. ख्याति, लाभ, पूजा आदि चाह जीव को निर्विकल्प नहीं होने देती है. मैं मात्र आत्मख्याति के लिए ही निर्ग्रंथ बनना चाहता हूँ. मी कशासाठी बनतोय? मला माझी आत्म्याची साधना करायची आहे, त्याच्यासाठी मी बनणार आहे. मला कोणाला दाखवण्यासाठी, बडाया मारायसाठी मी मुनी होणार नाही आहे. म्हणजे तो उद्देश असतो का आज? नाहीतर म्हणजे असा उद्देश असणारा जीव असं रँडम दीक्षा होते त्याची. असं नाही की आज मुहूर्त आहे, 4 दिवसांनी मुहूर्त आहे आणि तेव्हा तुमची दीक्षा आहे, मग बोली करा आणि ते मिरवणूक करा आणि सगळ्यांना गाजावाजा करून बोलवान. कशी असती हो दीक्षा? हाय दीक्षा आहे का आता? माहिती आहे का तुला? पुढच्या महिन्यात दीक्षा आहे. दीक्षा आहे पुढच्या महिन्यात बाहुबलीला. म्हणजे असं घेतील की असे नका, ते पण योग्य द्रव क्षेत्र काळभाव करून बघत असणार तर ती गोष्ट वेगळी. पण पूर्वी दीक्षा कशी व्हायची हो? तीर्थंकरांची दीक्षा कशी व्हायची? बड्डे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुहूर्त. त्याच दिवशी वैराग्य. मामा कधी आहे बर्थडे? काय
बर्थडे कधी आहे म्हणलं? नाही माहिती. हाय की? आज आत्ता जन्म झाला की आज बर्थ आपला. आत्मा मी हे जाणलं ज्या क्षणाला त्याच क्षणाला जन्म झाला, आणि ज्या क्षणाला जन्म झाला त्याच क्षणाला दीक्षाचा विधी करायची आपली, हे सांगितलं हो. सगळ्या तीर्थंकरांनी काय केलं, त्याच दिवशी विरक्त झाले, कारण जन्म झालाय कोणाचा आणि त्याच्यामध्ये आपण रमतोय. शरीर उत्पन्न झालं म्हणजे माझा जन्म झालाय का? मग आजपर्यंत आपण त्याच्याच निमित्तामध्ये भरकटलोय, मग त्या शरीरालाच मी मानलंय म्हणून हॅपी बर्थडे केला ना, नाही? मग आता याच्या पुढं काय करायचं, हे शरीर मला कधीही न मिळो ह्याची साधना करायची. मी जन्मणारा नाही, मरणारा नाही, हे जाणायचं. कुठं चाललंय पुढं? 9 म्हणला ना. माता म्हणाली ना, जाओ मेरे पुत्र जाओ. 69.4 झालं का? बर. दीक्षा विनय याचना. हाँ, ते माता पितांना त्यांनी नमस्कार केला वाकून. माता पिता उसे उठाकर अंतिम बार अंक में भर लेते हैं. वाणी अवरुद्ध हो गई, तीनों मात्र प्रसन्न मुद्रा में एक दूसरे को निहार रहे हैं. 12 भावन भाय के कुंद कुंद भगवान, निज स्वरूप में रमण को वन को किया प्रयाण. विदा लेकर जाते हुए एक बार भी ग्राम परिवार गृह मित्रों की ओर नहीं देखा. बालक एवढे छोटे पण असं पलटून सुद्धा बघितले नाहीत, बघायचे भाव नाही झाले. दीक्षा विनय याचना झालं होतं काय? तीर की भांति गुरु शरण में पहुंचकर भूसात होते हुए, म्हणजे बहुतेक दंडवत देऊन असं म्हणायचं असेल. त्या गुरूंच्या समोर त्यांनी नमस्कार करत समस्त मुनि संघ को त्रिवार नमोस्तु करते हुए पंच परमेष्टियों को वंदन करके जैनेश्वरी दीक्षा प्रदान करने की अभ्यर्थना की. गुरूंच्या समोर त्यांनी विनवणी केली की मला दीक्षा देऊन उपकृत करा. संयोगो में सुख नहीं, सुख विनाशी माही, याते मैं दीक्षा धरूं, दीक्षा दो मुनिराय. संयोगो में सुख नहीं, सुख अविनाशी माही. कुठं आहे सुख? मला माझ्या अविनाशी आत्म्यामध्ये सुख दिसतंय, म्हणून मी दीक्षा धारण करणार आहे. तर हे मुनिराज, मला दीक्षा प्रदान करा. दीक्षेच्या उपरांत ध्यानाच्या साठी विराजमान झालेले ते मुनी गुणगुणत आहेत. बालमुनी. लघुनंदन हूँ आपका, हूँ प्रभुता संपन्न, अल्पकाल में आपके तिष्ठूंगा सन्न. तुमचंच लघुनंदन आहे मी, प्रभुतेने संपन्न आहे आणि शीघ्र मी तुमच्याजवळ येऊन विराजमान होणार आहे. किती सुंदर भावना आहे, म्हणजे समोर भगवान आहेत त्याच्यात. आणि भगवंतांना सांगतोय तो की मी तुमचा लघुनंदन आहे, तुमच्या जवळच येऊन बसणार आहे मी. आता कुठं बसायचं आहे? मांडी घालून बसायचं नाही आहे. आत्म्याचा अनुभव करत करत ते कसं त्यांची साधना करतायत आणि कसं त्या पदाला प्राप्त होणार ह्याच्यासाठी सांगितलं. दीक्षा संपन्न हुई. उस दिन का उपवास रहा. अगले दिन आहारचर्या के लिए निकले. पहले आचार्य देव, फिर उपाध्याय श्री, फिर वरिष्ठता क्रम में सारे संतों को निकल जाने के बाद अनावृत गौरवर्ण बाल पद्मनंदी मुनि, छोटे से कद, छोटी सी पीछी, छोटा सा कमंडल, नन्हे नन्हे चरण, नन्हे नन्हे डग भरते हुए जैसे ही जिन मंदिर से आकड़ी लेकर निकलते दिखे. म्हणजे दिसली का अशी तुम्हाला? यात काय सभा निघाली आहे? पहिला निघाले आचार्य, नंतर उपाध्याय, मग सगळे वरिष्ठ मुनी संघातले,
आणि मग सगळे झाल्यावर शेवटी अनावृत्त म्हणजे निर्ग्रंथ दिगंबर असणारे असे गौरवर्णवाले त्यांचं नाव ठेवलं पद्मनंदी. पद्मनंदी बालक, छोटेसे कद, छोटीशी पिंची, छोटं कमंडलू आणि आपलं चाललेत हळूहळू छोट्या छोट्या चरणांनी. आणि असे ते जिनमंदिरात दर्शन करून आकडी लेकर निकलते दिखे, म्हणजे कर धरून असं निघाले ते आपली विधी धरून. सब करबद्ध हो गए, त्यांच्या समोर येऊन सगळे नमस्कार करतायत. आता काय म्हणायचं, सेंटर ऑफ अट्रॅक्शन तेच होते ना. सगळ्यात छोटे बालमुनी त्यांच्या समोर सगळे हात धरून उभारलेत, हात जोडून. नम गए मस्तक, कोंड कुंद नगर में जोर से जयकारा लग गया. जय बोलो कुंद कुंद भगवान की जय. प्रबुद्ध लोगों ने शांत रहने को कहा, नीरव सन्नाटा छा गया. बीथियों में इरिया समिती पूर्वक गमन करते हुए ते मुनिराज निघाले. म्हणजे काय, गल्ल्यांमधनं इरियापद समितीने म्हणजे सगळीकडं जीवजंतू बघत अहिंसेचं पालन करत वगैरे ते चर्येला निघाले. एक हात में पिंची कमंडल, दोन्ही पण एका हातात असतं बरं का, आणि दुसरा हात तर कर असतो. एक हात में पिंची कमंडल, दूसरा हात कंधे पर विशिष्ट मुद्रा में. ऐकताय ना? दिसले का मुनी? असे छोटे मुनी आहेत आणि एका हाताने कर धरलाय, दुसऱ्या हातामध्ये पिंची आणि कमंडलू आहे. अशामध्ये समजा डास बसला अंगावर आणि चावतोय, काय भैया, काटा टोचला पायामध्ये, काय करायचं? दोन्ही हात सोडू शकत नाही, अशी कंडिशन. म्हणून म्हटलं की जेव्हा मुनी चालतात ना तेव्हा सिंह वृत्तीने चालतात असं सांगितलं जातं. जेव्हा चर्येला निघतात ना त्यावेळेस अशी सिंह वृत्ती असते की न इकडं तिकडं बघणार, न शरीराची पण चिंता त्यांना, बस त्या विधीसाठी जिथं मिळेल तिथं जाऊन थांबणार. देखते ही नर नारी बोल उठे, हे स्वामी, हे स्वामी, हे स्वामी, अत्र 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 तिष्ठ तिष्ठ तिष्ठ, आहार जल शुद्ध है, कहीं विधी न मिली. सगळेजण सगळीकडं म्हणजे दीक्षा झाली त्या दिवशी, उपवास झाला, दुसऱ्या दिवशी निघालेत आहाराला बरं का. किती 10-11 वर्षाचे मुनी, आणि एक उपवास झाल्यावर दुसऱ्या दिवशी चर्येसाठी असं गल्ल्यांमधनं फिरत निघालेत. आणि सगळे पडगाहन करतायत आणि त्यांना अनुरोध करतायत, पण कुठंही त्यांना विधी मिळाली नाही. विधी न मिली, विधी मिली कर्मंडू के घर. कर्मंडू, प्रथम दिन का आहार माँ श्रीमती एवं कर्मंडू के गृह में ही हुआ. अनासक्त पद्म, ते मुनी, छोटे बाल मुनी आहेत ते अनासक्त बुद्धीने त्या चौक्यात गेले आणि ते आपला आहार करण्यासाठी बसलेत. नासाग्र दृष्टी, काय कोण शिकवलं सगळं? असं विचार कर ना की काल उपवास होता, आज काय काय इच्छा असणार, पाणी कुठं ठेवलंय का नाही, काय खायला ठेवलंय, गोड पाहिजे, म्हणजे किती इच्छा असणार, पण नासाग्र दृष्टी. कसं सहज काय म्हणायचं, मॅच्युरिटी येत जाते. नासाग्र दृष्टी, प्रासूक उष्ण जल, फिर गन्ने का रस, सौंप, धना व आवले का पाणी. तेवढंच घेतलं का? तेवढंच घेतलं पहिल्या दिवशी. खाल्लं असेल काहीतरी, पण सांगायचं त्यांना की हे महत्वाचं, म्हणजे हे सगळं ग्रहण केलं आणि एकदम विधिवत, असं नाही की पटापटा पाणी पिलं आणि आसक्तीने, असं नाही. छोट्या हातामधून किती जाणार आहे पोटामध्ये, पण तरी तसं ग्रहण करण्याची. उपवास आहे लहान 11 वर्षाच्या मुलाचा आणि उभं राहून आहार घ्यायचंय. किती वेळ आहार घेऊ शकणार? पायात शक्ती आहे तेवढ्या वेळेचा आहार घेऊ शकणार आहे. त्यामुळे आणि त्या छोट्या हाताने किती ग्रहण होईल तेवढंच खाऊ शकणार आहे. मग तसं त्यांनी सगळं जल आहार ग्रहण केला. आज रात्री विश्राम नहीं किया था, सो आंखें एवं देह लाल दिख रही थी. मच्छरों ने जागरण में सहयोग किया था. म्हणजे काय झालं? संयमाची साधना केली होती त्यांनी. म्हणजे पहिल्यांदा नग्न वेशामध्ये झोपायचं होतं तर तिथं सगळं उपसर्ग सुरू झाले होते,
परंतु वे तो स्वरूप में मग्न रहे, बदन पर म्लानता नहीं, आत्मानंद दिख रहा था. सांगितलं होतं ना मागच काय आईवडिलांनी, काहीही उपसर्ग येऊ दे प्रसन्नतेमध्ये, जरा पण कमी नाही व्हायला पाहिजे, तर तू दीक्षेचं नीट पालन करू शकशील. कसं तयार करून पाठवलेलं बघ ना, असं ते आणि ते आता त्याच्या धारेमध्ये तेच आहे. जरी उपवास झालाय, जरी तो उपसर्ग झालाय शरीरावर, तरी सुद्धा आत्मानंद कमी झाला नाही. हा आहे की अजून चालू आहे आहार. त्याच्यानंतर फिर दूध लिया, म्हणजे ते आहारामध्येच त्यांनी सांगितलं त्यांच्या शरीराची स्थिती काय होती. सगळं शरीर त्या डासांनी जाऊन खाल्लं होतं आणि डोळे बिळे लाल झाले होते रात्रभर जागरण झाल्यामुळं, पण तरी सुद्धा चेहऱ्यावर आनंद झळकत होता. फिर दूध लिया, फिर नन्ही हथेली पर ग्रास रखती माँ, दाल कढ़ी घी रखते बापू, मित्रजनों ने भी दूध भात दिया. एवढे वेळ काय चाललं होतं त्यांचं हो एवढे दिवस. नाही नाही, करमंडूच्या घरी गेले ना, आणि मग तिथं जाऊन देऊ शकतात की आई वडील आहार, त्याला काय नाही. आणि किंवा कुठल्याही घरी पटेल विधी तिथं जाणार, असं नाही की माझ्या घरी जाणार नाही. कुठं विधी मिळेल तशा ठिकाणी जाणार. आणि मग सगळे मिळून आहार देत आहेत आता त्यांना. पहिला आहाराचा दिवस होता, तर आई वडील पण आहेत आणि काय खातात काय नाही, त्यांच्या शरीराला काय योग्य आहे ते त्यांना माहिती आहे जास्त. त्यामुळं असं होतं. दीक्षा झाल्यावर आता संघांमध्ये दीक्षा वगैरे होतात, तर त्या घरच्यांना जबाबदारी असती पहिला आहार व्यवस्थित करवायचा त्यांचा, ह्याच्यासाठी म्हणजे त्यांच्या शरीराला काय योग्य आहे त्यांना माहिती असतं. मग त्या इतर श्रावकांना समजावं ते कसं खातायत, काय घेतायत, काय नाही घ्यायला पाहिजे सगळं समजण्यासाठी म्हणून त्यांना समोर ठेवलं जातं असं. आणि मग तिथं पण माता पिता आणि ते सगळे मित्रवर्ग सुद्धा आहार द्यायला उभारले होते. आहार के अंत में सबने एक नया नियम लिया. आहार कोणाचा झाला? मुनींचा. नियम कोण घेतला? संयमने घेतला. सबने एक नियम लिया. मित्र 10 वर्षीय कंछेदी ने मिष्ट वचन बोलने का नियम लिया. जबरदस्त. काय चांगले चांगले नियम घेतले सगळ्यांनी. 12 वर्षीय कामेश ने ब्रह्मचर्य का नियम लिया. काय काय घ्यायचं संयम. असं प्रेरणा मिळती ना, की इतके ते लहान असताना ते सगळं सोडून इतकी साधना करू शकतात. आपण साधा एक एक नियम नाही करू शकत का? मग मी जेवताना मौन पाळेन, किंवा रात्री भोजन करणार नाही, रात्री खरकटं खाणार नाही. जे शक्य आहे ते तरी आपल्याला आपण नियम करू शकतो. हॉटेलमध्ये जाणार नाही का? चालते कधीतरी. मग नियम आहे का आपल्याला? मग करायचा नियम. अकलूजपुरता आपण हॉटेलमध्ये जाणार नाही, काय प्रसंग पडणार नाही, असं काय गरज पडत नाही आपल्याला. केलं का नियम आपण आजीवन? आणि मग काय करायचंय? वाट बघायची का शेवटच्या दिवसाची? आजीवन आपल्याला इथं तर गरज पडत नाही, घर आहे आपल्याला, आपण सगळं आपल्या हाताचं करून खाऊ शकतो जरी अडचण आली. म्हणून तेवढा तरी नियम ठेवायचा आपण. वह भी दीक्षा का विचार कर रहा था. कोण? तो 12 वर्षीय कामेश. त्यांनी ब्रह्मचर्याचा नियम घेतला आणि तो पण दीक्षेचा विचार करू लागला. असं प्रेरित होत होते हो ते. बालमुनी बघितल्यावर मामा असं वाटायचं की लाज वाटायची लोकांना मोठ्या मोठ्या. इतके लहान असताना ते एवढं तप करू शकतायत, दीक्षा घेऊन विरक्त होऊ शकतायत, आपण का अजून बरबटलोय? असं ते मागं नाही का यांच्या कथेमध्ये आलं, कनक शांतींच्या. ते आहाराला जायचे तर सोडायला येत असताना जे यायचे ना सगळे दीक्षा घ्यायचे. असं कमंडलू ठेवायला मनात यायचे ना, तर ते सगळे दीक्षित व्हायचे. असा संघ मोठा होत गेला त्यांचा त्या मुनींकडे बघून बघून. असं लोक परिवर्तित होत होते. आपल्याला किती दिसलं तरी पण आम्ही घरातच जाणार. म्हणजे का विरक्तीचे परिणाम होत नाहीत? किती आज आपण दृढ झालोय त्या भोगांविषयी, त्या शरीराविषयी. त्याच्या मनामध्ये दीक्षेचे विचार येत होते. आगे आने वाले समय में वह मुनि संग में रहने लगा था. और एक दिन पद्मनंदी ने से ही दीक्षित होकर अपना मार्ग प्रशस्त कर लिया. घेतली दीक्षा त्यांनी. म्हणजे सहवासाचा परिणाम असतो. असे मित्र असावेत. काय कसे मित्र आहेत तुम्ही?
चल संयम हे मी घेणार आहे, प्रज्वल ब्रह्मचर्य घेणार आहे, घेतोयस का संयम? अशी मित्रता निभवायची. उलट आपण संसारात मित्रता करतो मामा, धर्मात कोण मित्र असते हो? घे तू घेतोयस ना, मी आहे मागं तुझ्या. म्हणजे आपण मागं सरकायला, बरोबर चालायला नसतो. म्हणून सांगतायत की ज्यांनी धर्मात पुढाकार केला ना त्याच्याकडून तो आदर्श घ्या. आणि तोच जीव कामेश मित्र, त्यांनी सुद्धा एक दिवस दीक्षा घेऊन आपला मार्ग प्रशस्त केला. रात्री भोजन त्याग, छने जल का प्रयोग, प्रक्षाल पूजा के नियम, हे तर आहेत का आपल्याला? आठवावं लागेल हो ना, का होते सगळे गेले. कसं करतो का रोज पूजा? का मग चालत नाही मला करायला, असं असतो हे प्रज्वल. आवश्यक आहे ते आपलं, काल सांगितलं ना प्रवचनमध्ये, हे आवश्यक व्हायलाच पाहिजे. तुमच्या बाकीच्या क्रिया नाही झाल्या तर चालतील, पण षड आवश्यक माहिती आहेत कुठले? देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, तप, दान, ध्यान, हे सगळे आवश्यक आहेत आपले, हे व्हायला पाहिजेत. ह्याच्यामध्ये एक्सक्यूज नाही आहे. तुमचं खाणं पिणं कमी पडलं चालतंय, तुमचं वेळेवर दुकान नाही उघडलं चालतंय, पण ह्या क्रिया व्हायलाच पाहिजेत. एवढं तरी आपण स्वतःसाठी वेळ देणार आहे. नाहीतर आपण करायचं आहे कंपल्शन स्वतःसाठी, मला हे करायचंच आहे. म्हणजे आम्ही शाळेत जात होतो तेव्हा घरातले करायचे म्हणून आम्ही जाऊन करायचो पूजा. असं आम्हाला कोण कंपल्शन नाही केलं की तुम्ही करायचंय म्हणून. पण रोज ती धारा आंघोळ केलं की पहिला डबा घेऊन जायचंय, मंदिरात पूजा करून यायचंय, तेवढं वेळ काढायचंच आहे आपल्याला. मग ते कसंही पळत पळत जावा, पळत पळत या, पण करायचंच. असं एक लावलं होतं रुटीन आम्हाला, त्याच्यामुळं करत होतो. म्हणून तसं आपण स्वतःला कंपल्शन करायला पाहिजे. तेवढ्या निमित्तात तरी सत्संगतीमध्ये राहतोय, तेवढ्या वेळासाठी तरी थोडंसं वेदविज्ञानाचा चान्स असतो आपल्याला. रात्री भोजन त्याग, छने जल का प्रयोग, सगळे नियम आपल्याला आहेत का पडताळा, नाही तर जे शक्य आहे ते आपण करा. प्रक्षाल पूजा के नियम, स्वाध्याय तो पद्म की संगति में सभी करते ही थे, आज आहार देखकर सब धन्य हो रहे थे. आपल्यातलाच एक मित्र आज असा आहार घेतोय, कसं वाटत असेल एक वातावरण. सगळे छोटे छोटे मित्र उभारलेत बाजूला आणि एक जण असं करमध्ये आहार घेतोय आणि मुनी झालेत. आणि ते आपल्यातलेच होते कालपर्यंत, असं बघून सगळ्यांना धन्यतेचा अनुभव. कितने ही नर नारियों ने मास में 8 दिन के ब्रह्मचर्य का नियम ले लिया. धिक इस वासना को, हमारे ग्राम का बालक तो योग साधना करे और हम मासा भोग. अरे रे, धिक्कार है. कब इन सब भोगों के जाल से निकलकर दीक्षा ग्रहण कर जीवन सफल करे. अशी एकेकांना इच्छा व्हायला लागली तिथं की आपल्याच गावातला, आपल्याच मध्ये राहणारा एक बालक आज दीक्षित होऊन साधना करतोय आणि आपण का असे. तर त्यासाठीच एक आता मी भजन वाचलो मान बरोबर, बरं का, त्याच टाईपचं. वीतरागता की ओर बढ़ रहे हैं ये चरण, वीतरागता की ओर बढ़ रहे हैं ये चरण, धन्य 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 कह रहा है सबका मन. असं आहे की बरोबर, मी त्यांना तेच म्हणले, भजन म्हणताना मला कुंद कुंद बालकच दिसत होते समोर. मामा अशी भावना आपण करायची आहे. वीतरागता की ओर बढ़ रहे हैं ये चरण. माझे कधी चरण असे पुढं सरकणार वीतरागतेकडं. आपली रागाची वृद्धी होत चालली आहे, वीतरागतेची किती होतीये. करा ना, सगळा संसार करताय तुम्ही, पण भावना तरी ही काल सांगितलं सगळं. विश्वास किती दृढ झाला आपला सांग, देवावर, गुरूंवर, शास्त्रावर, स्वतःवर, आपण जे करतोय त्या धर्मावर किती दृढ होतोय विश्वास. असं रोज थोडा तरी विश्वास तर वाढू देत. नाही मी हे केल्यानेच माझं कल्याण आहे, हे मी करतोय हे योग्यच आहे, असं किती वाटतं. असं वाटतं आज मंदिरात बसलो सगळं नुकसान झालं, आज मोठं गिऱ्हाईक येणार होतं गेलं, असं वाटलं तर कुठं श्रद्धा गेली हो. धनावर श्रद्धा ठेवतोय, पण वीतरागता की ओर बढ़ रहे हैं ये चरण, धन्य 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 कह रहा है सबका मन. इस जगत प्रपंच से ये अपने मन को मोड़ कर चल पड़े हैं ये चरण, मोह बंध तोड़ कर.
आत्मरमण में लगे गाइन का एक एक क्षण, धन्य 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 कह रहा है सबका मन. असंच म्हणतात सगळे ते आहार बघून. यांना बघून धन्यतेचा अनुभव होतोय असं ते सगळे सोबत असणारे बरोबर असणारे गावकरी पण म्हणतात. आज मुनि संग के साथ आहारचर्या के बाद पद्मनंदी का भी विहार हो गया. म्हणजे मुनी तर विहारात होते, तिथं येऊन थांबले होते त्या वनामध्ये म्हणल्यावर बघायला म्हणून ह्यांची उत्सुकता हे गेले. आणि असा संयोग काय, तिथं गेले, त्यांची मुद्रा बघितली, वैराग्य झालं, दीक्षा झाली, उपवास झाला, पारणा झाली, विहार पण झाला. तर सांगतायत की असं त्या पद्मनंदी बालकाचं सुद्धा, बालक कसं म्हणायचं आता, मुनी, पद्मनंदी मुनींचा सुद्धा विहार झाला. आणि आता विहार झाल्यावर सगळे घरातले ते मित्रगण परत गावातले सगळेजण उभारलेत ना, त्यांचा वियोग होतोय हे बघितल्यावर कोणाला सहन होईना. एवढे दिवस आपल्या सोबत राहिलेले, जरी ते मुनिदशेमध्ये गावात राहिले असते तर चांगलं होतं ना, का नाही? म्हणजे मोहानीच बघतोय परत आपण, असं मुनी म्हणून कुठं बघतोय. मग आता त्यांचा वियोग होताना सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. वियोग में आंसू तो आने ही थे. बाल मुनि ने एक बार भी मुड़कर अपनी माँ, मित्रों या घर की ओर, कसलं जबरदस्त, न देखा. म्हणजे असं झालं असेल बरं का आम्हा जेव्हा गेले ना घरातनं. म्हणजे आल्यावर पण गेलेलं तर आपल्याला माहित नाही, पण जेव्हा आले तेव्हा घराकडे बघितलं पण नाही आम्हांनी. म्हणजे 12 वर्षांनी जवळपास, 12 कसं 15 वर्षांनी आले सोलापुरात. आणि आल्यावर पहिला चौका आमच्यात होता आणि आमच्या शेजारी दुसरा चौका होता. मग कुठल्या माताजी कुठं पटणार कसं माहिती. आणि घरावरून गेल्या आम्हा, पहिला मोठ्या मास निघणार, मग छोट्या अम्मा निघणार, आणि मग कुठं पटतील तसं छोट्या अम्मा जाणार होत्या. पण आम्हांनी एक नजर सुद्धा टाकली नाही मा घराकडं, आणि सरळ गेल्या दुसऱ्या चौक्यामध्ये. मग ते दुसऱ्या माताजी आमच्याकडं पटल्या. म्हणजे असे भाव नसतात मुनींना की आपलं घर आहे चला, म्हणजे तिकडं बघण्याचे सुद्धा भाव नाहीत. बाल मुनि ने एक बार भी मुड़कर अपनी माँ, मित्रों या घर की ओर नहीं देखा. आज भास्कर देवता भी उदास होकर मानो पश्चिमी क्षितिज पर चले गए. काय कळलं? सूर्य, सूर्यास्त होत होता म्हणा, किंवा सूर्याचा प्रकाश मंद झाला होता, असं त्याला पण रडू येत होता असं म्हणायचंय. अथवा तो मुनी संग के पीछे पीछे चला गया हो. सूर्य सुद्धा त्यांच्या बरोबर निघून गेला. ग्राम में आज सायंकाल किसी से भोजन करते न बना, मात्र बालक ही दूध पी रहे थे. म्हणजे सगळं गावच एक होतं ना, छोटं गाव असायचं पूर्वी. त्या एक गावातलं एक जण कुठं गेलं म्हणलं, आलं म्हणलं, त्याच्या घरी उत्सव म्हणलं की सगळ्याच्याकडे असायचं. आणि तेच आज ते बालमुनी झाले आणि विहार करून गेले म्हणल्यावर सगळं गाव उदास होतं. संध्याकाळी कोणी जेवलं नाही मामा. आपण काल जेवला का संध्याकाळी? काय होतं काल? भरपूर जेवला होता सकाळी म्हणून का? तसं नाही आहे. तर तिथं त्यांना शोक होता की आपल्यातून एक जण गेलाय आज, किंवा काय म्हणायचं, एक सगळ्यांची मनस्थिती विचलित झाली होती. आपल्यातून एक जण आज गेला या अपेक्षेने. घर घर विथी विथी चौपालों पर एक ही वार्ता, पद्म ही इस वार्ता व्यापार का विषय था. सगळ्यांच्या तोंडामध्ये पद्मविषयीच चर्चा. सबको मुनि दीक्षा एवं आहारचर्या के दर्शन स्मृति पटल से जा ही नहीं रहे थे. आजच झालंय सगळं असं मोठा उत्साह. दिसतोय का कालचा समारंभ आपल्याला पण? म्हणजे असं ते तरी ठेवा ना धारणेमध्ये की जेणेकरून सतत आपल्याला ते रिकॉल होत राहावं. काय लिहिलं का काल त्यांनी एवढं सांगितलं? नाही लिहिलं. कसले शिष्य तुम्ही? किती वेळा सांगितलं त्यांनी घेऊन बसत जावा वही पेन. एक अक्षर लिहिलात, एक वाक्य लिहिलात ना तरी 4 दिवसांनी वाचलात तर ते 1 तासाचं प्रवचन आपल्याला रिकॉल होतं तेवढ्या एका वाक्यावरून सुद्धा. आपली स्मरणशक्ती इतकी चांगली आहे, तुम्ही ठेवत असलात ना तर बेस्ट आहे. पण आता तुम्ही सांगू शकणार का त्यातलं? म्हणून थोडंसं लिहायचं जे चांगलं वाटतं ते. जाणणारा आहे.
ज्ञानमय आहे, अशरीरी आहे, अरिहंत सिद्ध आहे. तर सगळ्यांच्या तोंडामध्ये त्याची चर्चा होती. सबको मुनि दीक्षा एवं महारचर्या के दर्शन स्मृती पटल से जाही नहीं रहे थे. असे ते क्षण आपल्या ज्ञानामध्ये ठेवायचे, साचवून, स्टोअर करून. नाहीतर बाकीचं सगळं लक्षात राहतं आपल्याला. कुठं कुठं फिरून आलो, कुठले कुठले दृश्य बघितले, कुठल्या कुठल्या सिनेरी बघितली, ते झाडं पानं फुलं, हे काय करायचं एवढं डोक्यात ठेवून. म्हणजे हे सगळं ठेवण्यापेक्षा सांगतायत काय, असे संयमाचे संस्कार ठेवा. पद्म के 11 वर्ष का जीवन माँ की आंखों के सामने झूल रहा था. आता घरातून आज गेला म्हटल्यावर सगळं 11 वर्षाचं सगळं जीवन त्या मातेच्या समोर. जसं लग्न होऊन गेली पोरगी तर आई काय करती, आई काय करती लग्न झालेल्या दिवशी, त्या मुलीच्या आठवणीमध्ये रडत बसणार, सगळं तिचं आठवत बसणार. उपास करते. उपास तर लय जेवती, तुम्हाला काय माहित. सगळे येऊन जेव घालतात तिला. असेल तसं. पण तर इथं पद्म 11 वर्ष घरात होते, तर त्यांच्या आईला त्याच्या डोळ्यासमोर सगळे ते फ्लॅशबॅकच चालू होता. प्रासाद के झरोखों में शीतल लहर भी आग लगा रही थी. वह क्या कर रहा होगा. सामायिक, जिनगुण स्मरण, आत्मालोचना, निद्रा, काय करत असेल तो बालक, असं त्या आईच्या डोक्यामध्ये सतत. आत्ता यावेळेस तो हे करत होता, ते करत होता, आता तिथं काय करत असेल. अभी आदत कहाँ पडी थी भूशयन की, दंशमशक परिशह की. सगळं हे त्याच्याबरोबर चालू असेल, हे आईचे विचार. कसं त्या आईचं तर दिवस रात्र जात असणार आता. अशा सगळ्या विचारांमध्ये त्या आईचं चिंतन चालू होतं, आणि तिकडं ते पद्म बालक आपल्या आनंदामध्ये मस्त होते. त्यांचे काय विचार असणार सांग. आई काय करत असेल घरी, काय विचार. आता मागं बघितलं सुद्धा नाही तर कुठले विचार आणि काय. सगळ्यांची ज्ञानपूर्वक त्याग झाला होता. असं मोहाचा त्याग नव्हता तो. जबरदस्ती सोडवलं नव्हतं. दीक्षा कशी घ्यायची मामा, ज्ञान आणि वैराग्यपूर्वक घ्यायची दीक्षा. तर मागचा विचार येत नाही. मागचा नाही, बरोबरचा पण विचार यायला नको. हे शरीर जेव्हा त्रास देतं त्यावेळी शरीराचा विचार असताना दीक्षा किती पालन करणार. म्हणून सांगतायत त्या शरीराची पण विरक्ती किती व्हावी आपल्या ज्ञानामध्ये, तोच जीव साधना करू शकणार. आणि मग ते शरीर मुद्दाम त्रास देतं. जेव्हा तुम्ही संयमाचे विचार करता ना, जेव्हा तुम्ही ते साधनेला जोडता, त्यावेळेस ते शरीर जास्त त्रास देतं. म्हणून त्याच्याकडं उपयोग न राहावा एवढा आपला पुरुषार्थ. त्यातून सुद्धा मी जाणणार आहे हे जाणा, असं त्या बालमुनी पद्मनंदींनी आपल्याला शिकवलं. त्यांच्याकडून ही शिकवण घ्या. मी आत्मानंद भोगणारा आहे, माझी प्रसन्नता कधीही नष्ट न हो, माझ्या आत्म्याचा आनंद कधीही कमी न हो. कुठलीही क्रिया असू दे त्याच्यामध्ये मी आत्म्यालाच जाणणार. ओम. जाणा संप्रज्वल. जाणा मी या शरीरापासून भिन्न आहे. मी जाणणारा आहे. शरीरात वेदना होत असतील तरी त्याला सुद्धा मी हा जाणणाराच आहे. ज्ञाता मात्र आहे. हा मी निर्मोह स्वरूप आहे.